नमस्कार मंडळी, निलिमा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मखाणा नारळ खीर. त्यासाठी अर्धा लिटर फुल क्रीम मिल्क इथे मी तापत ठेवलेलं आहे. दूध आता तापलेलं आहे. थोडंसं ढवळत राहूया आणि दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपण साखर घालूया. इथे मी अर्धा बाऊल म्हणजे वजनी 60 ग्रॅम साखर घेतलेली आहे. ती आता या दुधामध्ये घालूया आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला दूध ढवळत राहायचं आहे. हे दूध जास्त आटवायचं नाही आहे, कारण मखाण्यामुळे ह्याला घट्टपणा येतो. साखर विरघळलेली आहे. आता गॅस बंद करूया. खिरीसाठी हे दूध तयार आहे. एका पॅनमध्ये 1 ते सव्वा चमचा साजूक तूप घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला मखाणे परतून घ्यायचे आहेत. वजनी 20 ग्रॅम असे मखाणे घेतलेले आहेत. मखाणे एक पौष्टिक असा स्नॅक्स आहे. फायबरयुक्त आहे, कॅल्शियमयुक्त आहे. यामुळे वजन नियंत्रित राहतं. बद्धकोष्ठता कमी होऊन पचनक्रिया सुधारते. आता हे मखाणे चांगले तांबूस रंगावरती भाजून झालेले आहेत. मखाणा फुटलेला आहे, म्हणजे तो कुरकुरीत झालेला आहे. हे आता एका पॅनमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची अशी बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. आता याच भांड्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे. ओलं खोबरं मी अर्धा बाऊल घेतलेलं आहे. ओलं खोबरं आता चांगलं मिक्सरवरती दळून घेऊया, म्हणजे ते खिरीत चांगलं मिळून येतं. खिरीसाठी लागणाऱ्या तयारीत 1 बाऊल मखाण्याची पावडर, अर्धा बाऊल खोबरं, बदाम पिस्त्याचे काप, दुधात भिजवलेलं केशर आणि वेलची. आता या पॅनमध्ये पुन्हा मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. यामध्ये आपण ओलं खोबरं परतून घेऊया. ओलं खोबरं परतल्यामुळे चांगलं खमंग होतं, खिरीला चांगला स्वाद येतो आणि खीर टिकते. खोबरं आता चांगलं परतून झालेलं आहे, अगदी मोकळं झालेलं आहे. यामध्ये घालूया मखाण्याची पावडर. मखाणे, खोबरं याचं वजन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुन्हा देईनच, पण हे प्रमाण अगदी अचूक आहे. या प्रमाणात तुम्ही नक्की खीर करून पहा. आता हे दोन्ही पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया. आता खूप छान परतलं गेलेलं आहे. गुलबट असा रंग आलेला आहे. यामध्ये आता आपण तयार करून घेतलेलं दूध घालूया. दूध घातल्यानंतर ही खीर होण्यासाठी फार वेळ लागत नाही. या दोन्ही गोष्टी आपण चांगल्या परतून घेतलेल्या आहेत. खूप छान असा घट्टपणा आलेला आहे खिरीला. आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आणि ते केशर मिश्रित दूध घालायचं आहे. ही खीर तुम्ही कोणत्याही उपासाला करा तरी चालेल किंवा कोणत्याही शुभ कार्याला नैवेद्यासाठी करा तरीही चालेल. छान असा स्वाद येतो. थोडासा खव्यासारखा असा त्याला चव येते आणि खूप छान ही खीर होते आणि शिवाय पौष्टिकही आहे. खीर आता 4-5 मिनटं ढवळून झालेली आहे आणि आपली मस्त मखाणा नारळाची खीर तयार आहे. एका बाऊलमध्ये काढून घेऊया. मस्त स्वाद येतो आहे. आता वरून घालूया थोडे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप. खूप सुंदर अशी ही खीर होते. तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.